नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत ऑयस्टर मशरूम मसाला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. ऑयस्टर मशरूम हे प्रोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी व मॅग्नेशियमनी भरपूर असल्यामुळे हे आरोग्यासाठी चांगले असतात. ऑयस्टर मशरूम इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. आणखीही याचे बरेच हेल्थ बेनिफिट आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात याचा वापर करणे कधीही फायद्याचे ठरते. चला तर मग सुरू करूया आपली ही रेसिपी. सगळ्यात पहिले मशरूमला मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेत आहे. धुतल्यानंतर याला असं झटकून घ्या. त्यामुळे यामध्ये जमा झालेलं सगळं पाणी निघून जाते. सगळे मशरूम मी छान धुवून घेतले आहेत. याला आता कापून घेऊया. पहिले याचे जाड देठ असे मी चाकूने छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेत आहे आणि उरलेला फुलासारखा भाग हाताने लहान तुकड्यांमध्ये तोडून घेत आहे. मशरूम सोबतच बाकी सगळ्या भाज्या पण मी बारीक चिरून घेतल्या आहेत. आता चिरलेले टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता व कोथिंबीरच्या दांड्या मिक्सरमध्ये वाटून घेऊया. एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूया. हे गरम पाणी मी नंतर भाजीच्या रश्श्यासाठी वापरणार आहे. दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये 4 चमचे तेल टाकले आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकले. मोहरी व जिरे तडतडले की यात बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा मस्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान सोनेरी रंगाचा झालाय. आता यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया. फोडणीचा छान खमंग सुवास सुटल्यावर यात 3 चमचे भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकूया. कांद्याची पेस्ट शिजल्यानंतर यात 4 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी व चिमूटभर हिंग टाकूया. मसाले तेलात छान परतून घेऊया. मसाले शिजल्यावर यात 3 चमचे भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकूया. आजच्या भाजीत वापरलेल्या सगळ्या मसाला पेस्टच्या रेसिपीचा मी वेगळा एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी व डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खोबऱ्याची पेस्ट शिजली की यात टोमॅटो व मिरचीची पेस्ट टाकूया. यात थोडी कोथिंबीर टाकून याला मोठ्या गॅसवर मस्त शिजू देऊ. जेव्हा मसाल्यातून तेल वेगळं व्हायला लागते तेव्हा मसाले चांगले शिजले असं समजायचं. आता यामध्ये मशरूमचे काप टाकूया. छानपैकी एकत्र कालवून घेऊ. आता झाकण ठेवून 5 मिनिटे मशरूमला मसाल्यामध्ये शिजू देऊ. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघितले तर मशरूम असे थोडे नरम पडलेले दिसतील. आता यामध्ये आधीच गरम करून ठेवलेले पाणी टाकूया. याला थोडं कमीच पाणी टाकावं लागते. यात कापलेली कोथिंबीर टाकून मोठ्या गॅसवर 2-3 उकळ्या येऊ देऊ. तुमची हेल्दी व झणझणीत मशरूम मसाला भाजी तयार आहे. ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व कमेंट करा. अशाच नवनवीन चवदार रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.